नमस्कार, पल्लवीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला चिया सीड्स आणि सब्जा यामधला फरक कसा ओळखायचा हे सांगणार आहे। आपण चिया सीड्स आणि सब्जाविषयी बरंच ऐकतोय। ह्याचा आपल्या आहारात समावेश केला तर ह्याचा फायदा होऊ शकतो। ह्या बिया आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत, हेल्दी आहे हे सर्वांना आता कळालेलं आहे। पण तरीसुद्धा अनेकांचा असा गैरसमज असतो की सब्जा म्हणजेच चिया सीड्स आणि चिया सीड्स म्हणजे सब्जा, असं नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, मी 2 बाउल घेतलेले आहेत। त्यामध्ये मी एका याच्यामध्ये कोरडा सब्जा घेतलेला आहे आणि एका याच्यामध्ये मी हे कोरड्या चिया सीड्स घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला फरक लक्षात यावा। आणि मी 2 वाट्यांमधनं एकामधनं मी भिजवलेला सब्जा घेतलेला आहे की कोरडा सब्जा पाण्यात टाकल्यानंतर कसा दिसतो आणि चिया सीड्स पाण्यात टाकल्यानंतर कसे दिसतात आणि ते कसे ओळखायचे हे मी एका वाटीमध्ये घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता, इथे सब्जा जो आहे तो असा बारीक 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 एकदम तुळशीच्या मंजिरींसारखा दिसतोय। तो तसाच दिसणार आहे, कारण की तो तुळशीचाच प्रकार आहे आणि त्याचा रंगही गडद काळा आहे। आणि तो पाण्यात घातल्यानंतर साधारण 1 तासामध्येच फुगून त्या प्रत्येक बीच्या अवतीभोवती हे असं केसाळ असं आवरण तयार होतं आहे। इथे बघू शकता तुम्ही, पांढऱ्या रंगाचं असं केसांसारखं आवरण प्रत्येक बीच्या अवतीभोवती तयार झालेलं आहे। हा तुम्ही 1 चमचा जरी पाण्यामध्ये टाकला तरी तो फुगून वाटीभर असं वाटीभर होतो। तसं चिया सीड्सचं असं नाही आहे। चिया सीड्स जे आहेत ते पाण्यात टाकल्यानंतर साधारणतः 8 ते 10 तासांनी थोडेफार फुगतात आणि फुगल्यानंतर त्याच्या अवतीभोवती हे असं जेलसारखं तयार होतं, जेलीसारखं तयार होतं। इथे तुम्ही बघू शकता की त्याच्या भोवतीचं हे कसं जेलीसारखं दिसतंय, असं वाटते की जेलीच आहे ही एक प्रकारची। आणि कोरडे ज्या वेळेला ते असतात चिया सीड्स, त्यावेळेला ते असे करड्या, चॉकलेटी, राखाडी, पांढऱ्या रंगाचे दिसतात आणि त्याचा आकार जो आहे तो अंडाकृती आहे। तर अशा प्रकारे आपण दोन्ही बियांमधला म्हणजे चिया सीड्स आणि सब्जामधला फरक ओळखू शकतो। तर आता ह्याचा समावेश आपल्या आहारामध्ये करण्याआधी याचे आपल्याला फायदे माहिती असलेले केव्हाही चांगले असतात। तर ते पूर्णपणे जाणून घेऊन आपण त्याचा केव्हा कसा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा हे ठरवू शकतो। कारण आपल्या आहारात कुठल्याही गोष्टींचा समावेश करण्याआधी त्याची पूर्ण माहिती जर आपल्याला माहिती असेल, त्याचे फायदे माहिती असतील तर त्याचा अनेक फायदे आपल्याला होऊ शकतात। आणि जर आपल्याला माहिती नसेल तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने, डायटिशियनच्या सल्ल्याने तुम्ही ह्याचा आपल्या आहारामध्ये जर समावेश केला तर याचे जास्तीत जास्त फायदे तुम्हाला मिळू शकतात। आशा करते की माझा हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी ठरेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला आता जर सब्जा आणि चिया सीड्समधला फरक ओळखू येत असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। नमस्कार।